पुढे जाऊयात। नीट पेपर फुटी प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना आता चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलंय आणि पुण्यात आता ही चौकशी केली जाणार आहे। दोघींना समोरासमोर बसवून सीबीआय कडून कसून चौकशी सुरू आहे। मांढरे आणि वाघमारे या पुण्यातील सुखसागर परिसरातील एकाच इमारतीत राहणार असल्या महिला आहेत। तर आता त्या दोघींची ही सीबीआय कडून चौकशी करण्यात येते आहे। मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लर मधूनच नीट पेपर फुटीचा कट रचल्याचा संशय या तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येतोय। सध्या दोघीही सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि प्रकरणातील इतर धागेदोरे आता शोधण्यासाठी चौकशी वेगाने सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, आता या दोघींनाही दिल्लीतून पुण्यात चौकशीसाठी आणलं गेलंय, काय पुढची अपडेट आहे? नक्की मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सीबीआयच्या कार्यालयामध्ये सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाघमारे आणि मांढरे या दोघींची समोरासमोर चौकशी जी आहे ती सध्या सुरू असताना पाहायला मिळते। यांना पुण्यात आणल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या लॉकअपमध्ये काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या आणि त्यानुसार सीबीआयने तपास जो आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या दोघींची चौकशी जी आहे ती आता समोरासमोर सुरू आहे आणि याच्यामध्ये मोठी घडामोड जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 लाख रुपयाला पेपर जो आहे तो विकला गेलेला आहे आणि पुण्यातूनच ही प्रश्नपत्रिका जी आहे ती सोशल मीडियावरती टेलिग्रामच्या माध्यमातून व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर याचे धागेदोरे जे आहेत ते संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळाले। एक नामांकित डॉक्टर आहे त्यालाही सीबीआयने अटक केलेली आहे आणि आता सीबीआयच्या कार्यालयामध्ये पालक असतील किंवा इतर लोक असतील त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। मांढरे आणि वाघमारे या दोघींची चौकशी जी आहे ती सध्या सीबीआयच्या कार्यालयामध्ये सुरू आहे। त्यांना दिल्लीवरून पुण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी या प्रश्नपत्रिका ज्या कॉलेजच्या लॉकअपमध्ये ठेवलेल्या होत्या त्यानंतर कशा पद्धतीने या प्रश्नपत्रिका बाहेर गेल्या, पैसे कुणाकडून आले, या सगळ्यांचा शोध जो आहे तो सीबीआय सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अजूनही मोठमोठ्या अटक ज्या आहेत किंवा यामध्ये कोण मोठी व्यक्ती आहेत। अगदीच सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता मांढरे आणि वाघमारे या दोघीही आरोपींना दिल्लीतून पुण्यात आणण्यात आलंय आणि त्यांची कसून चौकशी आता सीबीआय कडून केली जाते।